आजकाल आयुर्वेदाकडे लोकांचा कल जास्त वाढतोय. आजकाल लोक नैसर्गिक उपचाराकडे जास्त आकर्षित होत आहात. नमस्कार, मी ऐश्वर्या पवार, CEO अँड फाउंडर ऑफ सोशल सिग्मा. आज आपण एका नवीन पॉडकास्टची सुरुवात करत आहोत, द इनसाइड आयुर्वेदा, कॉन्सेप्ट बाय डॉक्टर प्रशांत दौंडकर पाटील सर, डायरेक्टर श्री आयुर्वेदा अँड पंचकर्मा हॉस्पिटल. तर आपण सरांकडूनच जाणून घेऊया ह्या कॉन्सेप्टचा मागचा उद्देश काय आहे आणि हा निर्माण कसा झाला. नमस्कार. इनसाइड आयुर्वेदा हा खरं तर एक प्रवास आहे. आयुर्वेद ज्या वेळेला आत्ता जो महाराष्ट्रात आपल्याला दिसतो किंवा स्पेसिफिक पुण्यामध्ये जो आयुर्वेद दिसतो याचा जर विचार केला ना, तर स्वातंत्र्यपूर्व काळचा आयुर्वेद आणि आजच्या घडीचा असलेला आयुर्वेद या प्रचंड तफावत आहे. इव्हन 2020 चा जो आता ह्या कंडिशनचा जो आयुर्वेद आहे, आयुर्वेद फॅकल्टी ज्या पद्धतीने डेव्हलप झालेली आहे आणि 2020च्या अगोदर म्हणजे 2000 ते 2020 आणि 2020च्या अगोदर 1947 ते 2020 ही अशी स्थित्यंतराची कंडिशन्स आहेत. स्थित्यंतर आपण एवढ्यासाठी म्हणतोय की आयुर्वेद एका मुठभर काही फॅमिलीज होत्या की नाही, ह्या आयुर्वेद म्हणजे यांच्याकडेच, आयुर्वेद हा बाहेर कुणाकडे नाहीच. ही एक वेगळा प्रकार होता की बाकीच्यांना ना त्यातली माहिती होती, ना तो उपचार पद्धती कशी करायची याची कल्पना होती, ना ते ज्ञान कोणाला दिलं जात होतं. तर ते दरवाजे, बंद दरवाजे आधी जे काय होतं ते कुठेतरी तोडायचं होतं. म्हणजे मी ही जी कन्सेप्ट घेऊन आलो की आयुर्वेदामध्ये जे आलो ना, ते सिस्टम ब्रेक करणार, मला जो हो जाए देखे जाएगा, हे तोडणार तर तोडणार. खरं तर एक विचार असा आला की माझी पार्श्वभूमी तशी पाहिजे ना, तर मी पूर्णतः शेतकऱ्याचा वर्ग, वडील शाळा मास्तर होते, मुख्याध्यापक होते, पण पार्श्वभूमी ऍक्च्युअल खरं मी शेती आणि सैनिक म्हणजे दोनच आमच्याकडे व्यवसाय. भावंड माझी एक तर मिलिटरीत जायची, नाही तर शेती करायची. वडील शैक्षणिक क्षेत्रात झाले, त्यातून माझे कन्सेप्ट काही वेगळे होते खरं तर, की आयुर्वेदाकडे येईल असं कधी वाटलं पण नव्हतं. एका स्टेजला काही बदल घडले, आई आजारी पडली, बरंच काय काय घडलं आणि एका कंडिशनला असं आलं की तिला आयुर्वेद सोडून सुद्धा उपचारच नव्हता. मग स्वप्न वेगळी होती की आपल्याला त्या ह्याच्यात जायचं, IAS व्हायचं, IPS व्हायचं, असं काहीतरी त्यावेळेला टार्गेट डोक्यात होतं. कारण वाचन प्रचंड होतं, मागे पुस्तकं पडलेली आहेत आणि पेपर वाचन असायचं, बातम्या पाहायचो, त्यातून मग ते IAS IPSचं एक आकर्षण होतं. पण 11वी-12वीला असतं, 96ला मी 10th होतो, आई आजारी पडली, कंडिशन एकदम खराब होती, शी इज अ पेशंट ऑफ किडनी फेल्युअर, CKD. आणि त्यावेळेला असं सांगितलं गेलं की एक तर तुम्ही आता ती किडनी बदला किंवा नशीब त्या डॉक्टरांनी, सिनियर मोस्ट पर्सन इन पुणे, त्यांनी सांगितलं की मला एक काम कर, जोपर्यंत तुम्हाला किडनीला डोनर मिळत नाही तोपर्यंत काही पर्यायी पद्धती तुला जर वापरायची असतील, तुम्हाला वडिलांशी बोलले की तुम्ही वापरू शकता तोपर्यंत सपोर्टिव्ह काहीतरी. त्यावेळेला मला माझे सर भेटले आणि तिथून आयुर्वेदाची ओळख झाली. आणि मग पेमेंट शीटला MBBSला ऍक्च्युअली नंबर लागला होता, तर मी आयुर्वेदाला थांबलो आणि ही सुरुवात झाली. ही सुरुवात झाल्यानंतर ज्या काही गमती घडल्या आणि तिथून जो प्रवास चालू झाला की नाही भाई ये हम आ गए आयुर्वेद में तो ठीक है, लेकिन सिस्टम बहुत खराब आहे. त्यातून मग ही इनसाइड आयुर्वेदा ही कन्सेप्ट आज 20 वर्षांच्या प्रॅक्टिस नंतर ही प्रत्यक्षात आणण्याची संकल्पना आता राबवता येते. कारण ज्या वेळेस सगळं उभं राहिलं आणि हे उभं राहीपर्यंत बोलणं थोडंसं अवघड होतं. कारण ज्यांच्या पिढ्यानपिढ्या आयुर्वेदामध्ये आहे, 4, 5, 10, 12, 15 पिढ्यापर्यंत अशा परंपरा आहेत, त्या पिढ्या दर पिढ्या, आजोबा नातू, पंजोबा खापर पंजोबा असं बलीमुठी चेन असते. आणि आपल्यासारखी शेतकऱ्याची पोरं येऊन याच्यामध्ये काहीतरी वेगळं करतायत किंवा एक प्रोटोकॉल सेट करतायत, सिस्टीम बसवतायत. हा विषय जेव्हा समोर आला तर ते फर्म काहीतरी लोकांच्या पुढे घेऊन जायला पाहिजे. बरं, हे करणार मी एकटं नाही. जरी श्रेय आयुर्वेदने काही गोष्टी सुरू केल्या असतील, पायंडे पाडले नाही, तरी याला प्रेरणा देणारे प्रेरणास्रोत बरेच आहेत. ह्यांची जी काही माहिती आहे त्या लेवलला जाऊन जे काम होते, कोणी रिसर्च बेस्ड करते, मोठमोठ्या इन्स्टिट्यूट उभे केलेले आहेत, ह्या लोकांची माहिती सामान्य जनतेसमोर आली पाहिजे.
की आयुर्वेद हा ठराविक ठिकाणीच नाही तर सर्वत्र पसरतो. आज मी प्रॅक्टिस सुरू केली त्यावेळेला नगर रोडला मी एकटा होतो. आय एम सिंगल पर्सन प्रॅक्टिस आयुर्वेद. आजच्या घडीला माझेच कमीत कमी 20-25 विद्यार्थी माझ्या आजूबाजूला बसलेत आणि फक्त नगर रोडला पुण्यामध्ये आज जवळपास नाही म्हटलं तरी एक 60 वैद्य तरी प्रॅक्टिस करत असते. आणि पुण्यामध्ये सरासरी 1,000 ते 1,500पेक्षा जास्त संख्या असेल ॲक्च्युली. तर अशा पद्धतीने तो आयुर्वेद एक्सपांड होते आणि जो काही स्पेशालिटी वेगळ्या पद्धतीने काहीतरी करतो तर त्यांची माहिती लोकांपर्यंत पोहोचणं, आयुर्वेदाची ओरिजिनल मूळ उपचार पद्धती लोकांपर्यंत पोहोचणं आणि सोबत ऑथेंटिक आयुर्वेद जो म्हणतो आपण, काय होतं की आयुर्वेद म्हणजे कुणी उठतात, म्हणजे रिक्षावाला असू दे, मध्ये आमच्याकडे एक टमाटे बाबा होता, तो होता, कुणीतरी उठतं, काहीतरी कुठेतरी वाचतं, वाटेल त्या गोष्टी आयुर्वेदाच्या नावावर खपवले जातात. ते जे भांडाफोड नाही म्हणता येणार त्याला, पण नाही, हे चुकीचं आहे, हे योग्य आहे. सरकारच्या परमिशन कशाला आहेत ही आपल्या गोष्ट पाहिजे. आणि शासकीय मान्यतेनं ज्या काही गोष्टी घडत आहेत, ज्याला तुम्ही कायद्याच्या भाषेत बोलू शकता की नाही हे कायदेशीर आहे, हा आयुर्वेद कायदेशीर आहे, ते आपल्या लोकांपुढे घेऊन जायचे. म्हणून आपण ही कन्सेप्ट आणली की इनसाइड आयुर्वेद. आज आपण ही सुरुवात करतोय, त्यातून बऱ्याच गोष्टी आता एक्सपांड होत जातील. फारच इंटरेस्टिंग स्टोरी आहे सर तुमची. म्हणजे आयुर्वेदाच्या बॅकग्राऊंडमधून न येता तुम्ही एवढं मोठं साम्राज्य उभं केलं असं म्हणता येईल खरं तर आयुर्वेदा या फील्डमध्ये. तर सर मला हेही तुम्हाला विचारायचं आहे की आत्ता तुमच्या आईंची तब्येत कशी आहे, आयुर्वेदाच्या उपचाराने केवढा त्यांना फरक पडलेला आहे, आणि इथून पुढे म्हणजे आता तुम्हाला एक आयडियल पर्सन आयुर्वेदामध्ये बघितलं जातं, एवढं तुम्ही इन्फ्लुएन्स करता लोकांना, एवढे नंबर ऑफ फॉलोअर्स आहेत तुमचे, तर एवढं उभं कसं झालं, तुमची आयुर्वेदाची जर्नी कशी होती, ते सगळं जाणून घ्यायला खूप आवडेल मला. बाबा गजाननाच्या कृपेनं आईची तब्येत आयुर्वेदानं आता मोस्ट ऑफ व्यवस्थित म्हणता येईल. पण ते सगळे पॅरामीटर्स व्हायटल सगळे नॉर्मल आहेत. ॲज अ सिंगल किडनी जरी असली तरी मागच्या 20 वर्षात मला त्याला एक सिंगल ॲलोपॅथी मेडिसिन द्यायला लागलं नाही. एकदा काय डेंग्यू झाला त्यावेळेला काय थोडंफार गेलं असेल, ते पण डेंग्यूला अशी ट्रीटमेंट फारशी नसते, सेल्फ लिमिटिंग डिसीज आहे. बाकी बीपीची गोळी सोडली तर तिला एकही ॲलोपॅथी मेडिसिन मी कधीही देत नाही. कंपल्सरी तिथं आयुर्वेद उपचार म्हणजे आयुर्वेद उपचार, कारण ती एका किडनीवरती पडणारा ताण किंवा लिव्हरवरती जे टॉक्सिटी असते ॲलोपॅथी ड्रगची ती टाळण्यासाठी आपण कुठल्याही परिस्थितीला कुठलंही ॲलोपॅथी मेडिसिन वापरत नाही. त्याला सगळी काही जी काही उपचार पद्धती आहेत त्या आयुर्वेदिक असतात. त्यांनी 2016पर्यंत तिची सेवा कार्यकाल शिक्षकाचा पूर्ण केला, रिटायर झाली. त्यानंतर ती मागची 7-8 वर्ष प्रॉपरली शेतीत काम करते, सगळ्या गोष्टी पाहते. आंब्याची बाग त्यांनी उभी केलेली आहे. ओव्हरऑल आजच्या विचाराचा विचार केला तर आज 64 एजला 65च्या पण गेले सध्या ठणठणीत, म्हणजे एका किडनीवरती पण तिचं लाईफ मागची 40 वर्ष सुरळीत चालू आहे, तेव्हा तशी काय अडचण नाही आली. दुसरी गोष्ट म्हणजे जर्नी कशी झाली. आयुर्वेदाकडे आलो, खरं तर BMS ला ॲडमिशन झालं. त्यानंतर सेकंड थर्ड राऊंडला आय थिंक काहीतरी थर्ड राऊंडला होते, पेमेंट शीट अवेलेबल होतं MBBSचं, पण आता थांबायचं होतं इथंच. काही घटना घडल्या कॉलेजला असताना की जिथं एक खुन्नस तयार होते, नाही शाळेला करायचंय. कारण नशिबाने मला शिक्षक खूप चांगले भेटले. म्हणजे डॉक्टर ऋषिकेश मेत्रे भेटले त्यावेळेला, मंदार रानडे सर होते, राजवैद्य सदेशमुख सर होते. बाप माणसं म्हणजे आपण विचारही करू शकत नाही त्या लेवलला जाऊन हे लोकांनी आम्हाला शिकवलं. मेत्रे सरांची तर गंमत सांगतो की वाघभटाचे पहिले 5 अध्याय ना सरांनी 6 महिने होते, लिटरली 6 महिने फक्त 5 अध्याय शिकवले. तो बिंबवला आहे नाही असा असतो, आणि त्या गोष्टी कुठे डोक्यात होत्या. पहिलं वर्ष मात्र असं गेलं की जवळचे एक नातेवाईक की त्यांच्या ओपडीत जाऊन बसायचं ॲलोपॅथीच्या, ते पाहत होतं. आणि वडील शिक्षक असल्यामुळे किंवा तसा मध्यमवर्गीय याच्यामध्ये होतो, शेतून जरी उत्पन्न तरी निम्न मध्यमवर्गीयामध्ये असल्यामुळे असं कुठल्या गोष्टी कमी अशी नव्हती. म्हणजे खूप काही भरभरून होता अशातला भाग नाही, पण खूप काही कमी पण नव्हतं. त्यामुळे जेव्हा स्ट्रगल पाहिला जीपीचा, ते झिपलं नाही की 40 रुपये 50 रुपये घ्यायचे, ते पेशंटचं ते रिॲक्शन्स असायच्या ते नव्हतं. आणि काय नाही, ते 4 औषधं, 4 अँटीबायोटिक, 4 पेन किलर्स आणि 2 अँटासिड, त्याच्यावरती जीपी चालायचे. डोकं लावायला खूप काही चान्स असत नाही.
काही म्हणजे स्वतःच्या मर्यादा दिसायला लागल्या. म्हणजे नाही, हे बेटा काहीतरी गडबड होते, मग आयुर्वेद केलं पाहिजे. त्यामुळे सेकंड इयरला आयुर्वेद प्रॅक्टिस का आल्यानंतर गमती अशा घडल्या की 3 महिने मी पुण्यामध्ये फिरत होतो की सर मला कोणीतरी आयुर्वेदला शिकायला घ्या. कारण कॉलेजमध्ये कॉलेज माझं नवीन होतं त्यावेळेस. आयुर्वेद महाविद्यालय वाघोलीचं प्रोडक्ट आहे. माझी सेकंड बॅच कॉलेजची. त्याला कॉलेजला पेशंटच नसायचे, कारण त्यांची सुरुवात होती. आणि त्यावेळेस आयुर्वेद असा कोणाला माहितीच नव्हता. जर विचार केला तर आज जर काही आयुर्वेद एक्सपांड झाला रामदेव बाबा आणि बालाजी तांबेंच्यामुळं, असा काही प्रकार त्यावेळेला नव्हता. 1999-2000च्या आसपास कॉलेजला काय होतं. मग तेव्हा मात्र एक घेऊन गेलं की त्याला आपण बाहेर कुठं शिकणं गरजेचं आहे. कारण आपण जर शिकलो नाही तर आपल्याला काय मिळणार नाही, बाहेर तर पडलं पाहिजे. मग गुरु शोधायला सुरुवात केली. पुणे आहे, पेठ आहे. पुण्यातल्या पेठेत जे काय अनुभव येतात ते सगळे अनुभव आले. दौंडकरांच्या पुढे पाटील लागलेले. पाटील म्हणले की हा बेटा नाही एवढं एक काम करतो, एवढं वाचून ये किंवा एवढे श्लोक पाठ करून. भेंडी, अरे गावाकडचं पोरग आलंय, शेतकऱ्याचं पोरग आहे, त्याला धड मराठी बोलता येत नाही, ते अध्याय कुठून पाठ करणार संस्कृत मधले. म्हणजे ह्या फर्स्ट कंडिशन होते. हे अशा सगळे प्रकार चालू होते. त्यानंतर त्या फर्स्ट इयरला पण 2 घटना अशा घडल्या की मी रॅगिंगच्या क्रॉसमध्ये गेलो. डे सेकंडला कॉलेज मेडिकल फील्डला त्यावेळेला भयानक रॅगिंग व्हायची. मी डे सेकंडला गावाकडून आपली पोरं कॉलेजमध्ये घुसवली. रॅगिंगला सगळे सिनियर लाईनमध्ये उभे केलं. तुम्हाला सिनियरी काळजी देऊ पाहतील, तुला घालतील त्याला काय बोलतो म्हणून. पण रॅगिंग त्यावेळेला मी ब्रेक केली. त्यानंतर रॅगिंग झाली कॉलेजमध्ये. म्हणजे मी असेपर्यंत किंवा माझ्यानंतर पुढचे 4-5 बॅचेस तरी 10 वर्ष तरी तो इम्पॅक्ट पडला. ते रॅगिंग बंद पडलं. त्यामुळं काही लोक त्यावेळेला क्रॉस होते आणि त्यातून बरेच टोमणे आले. पाटील, शेतकरी, बागायतदार, नेतृत्व असे टिपिकल शब्द यायचे टोचणार. मग तिथं कुठंतरी ते होते करायचं. आणि ते असंच पुण्यामध्ये फिरत होतो, वैद्यांक जायचो, भेटायचो, टिपिकल उत्तर मिळायची, घ्यायचं तर कोणी नाही. म्हणजे कळायचं की आपल्याला हे काही कोणी शिकवणार नाही किंवा घेणार नाही. त्यावेळेस अजय सांगोडेकर म्हणून जमनेर सरांचे शिष्य होते. म्हणजे आज आयुर्वेद आहे ना ज्या प्रमाणात पसरला की लोक मला इन्फ्लुएन्स म्हणून काय म्हणू, पण खरं आहे ते जमनेर सरांनी जी काही परंपरा चालू केली. सरांचे 2 शिष्य होते, अनिल बनसोडे आणि अजय सांगोडेकर. अजय शेकडे महाराजांनी त्यांना नाव दिलं, स्वतःचं नाव दिलं होतं सांगोडेकर बाप म्हणून. त्यांनी पाहिलं, म्हणले कशा आपण दोघं सारखे आहेत, तुझ्यात ती जिद्द आहे, आणि ते पण नगरमधले टिपिकल नगरी. त्यामुळं कशा आपण दोघं सारखे आहेत, मी शिकवतो, तू शिकायचं. त्यांच्या औषध त्यावेळेला आपण आईला चालू केली किंडीसाठी. तर सरांक मग बऱ्याच 2-3 वर्ष राहिलो असेल. मध्ये फक्त सरांक काही दिवस गेलो आणि फक्त एक आयुर्वेदाचा टेम्पो तयार झाला. आणि शेवटच्या टप्प्यामध्ये मात्र इंटर्नशिपच्या अगोदर बनसोडे सरांचं 1 वर्षभर ते काढलं असेल. त्यावेळेला आम्ही दोघे होतो. पण आपले कार्यक्रम असा होता की पहिला असताच आम्ही दोघांनी लग्न करून टाकलं होतं. त्यामुळे काय दोघे सोबत होतो आणि शिक्षण आमचं सोबत चाललं होतं. अशा काही बाकीच्या अशा काही अडचणी नव्हत्या. मग इंटर्नशिपमध्येच प्रॅक्टिस चालू झाली. श्री आयुर्वेदची न्यू इंटर्नशिपमध्ये सुरू झाली. सरांच्या नावावरती पहिल्यांदा झालं आणि मी असिस्टंट डॉक्टर असं होतो रजिस्ट्रेशन येईपर्यंत. मीनवाईल बऱ्याच गोष्टी घडत गेल्या. मग ओपीडी पहिल्यांदा तर काय 120 स्क्वेअर फुटाच्या 2 रूम होते. मग त्यातच 55 केलं आणि मग तिथंच पेशंट घ्यायचे आणि म्हणजे कंजेस्टेड जागेत. वेटिंग एरिया हा 5x10चा बोर्ड आणि उरलेल्या 7x10 मध्ये पंचकर्म आणि आतमध्ये कन्सल्टिंग आणि मेडिसिन काउंटर. म्हणजे अशी खर्च सुरुवात. महिन्याचा खर्च बरोबर मॅक्झिमम डोक्यावर पाणी येऊन 6,000 रुपये. छोट्या गोष्टी होत्या. मग त्या 2 रूमच्या 4 रूम झाल्या. 480 स्क्वेअर फूट पर्यंत गेलं. मग आपण फिजिओथेरपी डिपार्टमेंट चालू केलं. विद्यार्थी यायला लागले, पोरं शिकत गेली. विद्यार्थ्याबरोबर मी पण अपग्रेड होत गेलो. शिरूरला काही काळ ओपीडी चालवली. हे असे स्थित्यंतराचे टप्पे होते. एका स्टेजला मात्र काही कारणामुळे प्रशासकीय अधिकाऱ्यांचं संपर्क आला. त्यावेळेला पुण्यामध्ये कलेक्टर होते.
एका बैठकीत ते म्हटलं की बैठकीत म्हटले की बाळा, केरळला मी आयुर्वेद पाहिले. सिनियर रिटायर झाले नंतर गव्हर्नमेंटच्या कुठल्या तरी महामंडळावरती आहेत. ते म्हटले केरळला मी एक आयुर्वेद पाहिला, तिथं खूप मोठे सेंटर. तुम्ही महाराष्ट्रामध्ये किंवा पुण्यामध्ये एवढे सगळे वैद्य असताना तुम्ही इतके छोटे छोटे ओपीडीज का चालवताय? तर ते देशमुख सरांनी तेव्हा ती कन्सेप्ट डोक्यात एक क्लिक केली 2012च्या आसपास. तेव्हा माझं एक काम चालू होतं त्यांच्याकडे. तेव्हा कलेक्टर ऑफिसला फेऱ्या व्हायच्या, भेटी होत होत्या. मग आयुर्वेद करतो म्हणलं, त्यांना थोडंसं आयुर्वेदात आपुलकी होती. ते बोलले असं काय म्हणजे अशा पद्धतीने का होत नाहीये? त्या लास्ट स्केलला आयुर्वेद महाराष्ट्रात का एक्सपांड होत आहे? तोपर्यंत आम्हाला शिकवलंच आहे की एक ओपीडी असेल तुमची, 2 पंचकर्म असतील मॅक्झिमम 2 पंचकर्म असतील. आम्ही पुण्यातले त्यावेळेस मोजके 1-8 तालुका असो, नाही एकच पंचकर्म, ते सुद्धा नसायचं नॉर्मली. आणि मग ह्या गमती व्हायच्या की आणखी वेगळं काय करायचं बाबा, आयपीडी करायची म्हणजे काय करायचं माहितीच नाही. पुण्यामध्ये एकच आयुर्वेद हॉस्पिटल त्यावेळेस होतं का ते 5-6 बेडचं. माझ्याच काही शिक्षकांचं होतं, कॉलेजला मला शिकवायला होते. त्यांनाही भेटलो, पण तिथून असा जो रिस्पॉन्स भेटला पाहिजे ना की नाही हे तुम्ही करा, असं काय नव्हतं. ते होणार नाही. एकच आहे की ते एकट्याचं काम नाहीये किंवा तुझं तर अजिबात नाहीये. आणि अवेअरनेस पण एवढा नव्हता. अवेअरनेस नव्हता. म्हणजे मी ज्या वेळेला चंदनाला प्रॅक्टिस चालू केली ना 4ला, त्यावेळेला गंमत अशी होती की आयुर्वेद काय हे लोकांना माहितीच नव्हतं. एक तर मी तब्येत अशी तुझी जशी ना असं काळी पैलवान, 48 किलो वजन, आतून स्वेटर घालायचं, हाफ स्वेटरवरून पांढरा शर्ट घालायचा आणि उपडीच बसायचं की मोठं दिसलं पाहिजे, दाढी वगैरे वाढून अगदी. कारण मोठं दिसण्यासाठी वैद्य म्हणले का असं असं की कोणतरी एकदम ओल्ड एजेड माणूस असा टक्कर वगैरे प्रॉपरली पडलेला, ढेरी अशी सुटलेली, वैद्यभाऊ असे बसले. आपलं त्या ह्याच्यात पुढे बसतच नव्हतो. आणि मग त्यातून हे खरं सुरू झालं. पण गंमत आहे झाली की बॅकला आपण थोडंसं जाऊ. माझ्या शेजारी 2 MD मेडिसिन होते. म्हणजे मी ज्या फ्लोअरला प्रॅक्टिस करत होतो त्या ठिकाणी टोटल आम्ही काहीतरी 10-12 डॉक्टर्स होतो. मी एकटाच BMS बारका पोरगा, बाकी सगळे सिनियर कन्सल्टंट. त्यांचा फायदा मला असा झाला की तिथे जे पेशंट बाउन्स व्हायचे ॲलोपॅथीमध्ये, नाही ॲलोपॅथीला तिथे त्यांना रिझल्ट मिळत नाही, असे पेशंट आयुर्वेदाकडे यायचे. मग मला त्याच्या दुप्पट अभ्यास करायला लागायचा की ह्याला रिझल्ट द्यायचे आहेत ना. म्हणजे मला माहिती आहे मी चिकित्सेसाठी त्यावेळेला 16 पुस्तकं रेफर करायचं. म्हणजे बेडवरती अख्खं पसरून ठेवलेलं असायचं. हे जे ग्रंथ म्हटलं म्हणजे मॉडर्नचं त्याचं डायग्नोसिस काय आहे, त्याची लाईन ऑफ ट्रीटमेंट काय आहे, त्याचे साईड इफेक्ट्स काय आहे, आणि त्याला पर्यायी आयुर्वेदामध्ये काय आहे, मग प्रोटोकॉल कसे सेट करता येईल, मग तिथून ते रिझल्ट मला द्यायला लागले. मग याचा इम्पॅक्ट असा झाला ना की परफेक्शन आलं. कारण जज करणारा शेजारचा MD मेडिसिन आला होता रे, तो पेशंट म्हणून त्याच्याकडे परत जाणार आहे हे मला माहिती होतं. मग जे काय द्यायचंय ते सर्वोच्च द्यायचं, तिथं कुठली तडजोड नव्हती, कॉम्प्रोमाइज काय. मेडिसिन मध्ये पण डे 1 पासून आपण स्टँडर्डच मेडिसिन वापरले, कधीच मुंबई मार्केटचा माल वापरला नाही. सब स्टँडर्ड मेडिसिन कधीच आयुष्य तिथून ते सर्व. आणि मग असं की मग आयुर्वेद हॉस्पिटल झालं. ही सगळी जर्नी होती. पेशंटचा बेस तयार झाला होता, ॲड वगैरे काय नव्हती. पण ते बिल्डिंग वगैरे सगळं उभे राहिलं होतं. टप्प्याटप्प्यात त्या प्रॅक्टिस चालू केली, तुमची आर्थिक सोबत यायला लागली, बाकीच्या गोष्टी आपोआप होतात. तुम्हाला जर व्यसन नसेल कुठलं व्यसन असतं, तुम्हाला कुठलं व्यसन नसेल, माझं व्यसन नसेल ना, की बाकीच्या गोष्टी आपोआप होत असतात, त्या थांबत नाही. ही कंटिन्युअसली प्रोसेस आहे. त्यात पिल्लांचे 2 जन्म होते मध्ये, म्हणजे बऱ्याचशा गोष्टी होत्या. वडिलांचा अजून थोडंफार आजारपण असायचं, आजी वगैरे गावाकडे असायची, किती डेव्हलपमेंट होती. कारण ती एक कन्सेप्ट होती की नाही आयुर्वेद करताना आपल्याला मोठ्या प्रमाणावरती लास्ट ठेवला करायचं आहे. त्यावेळेला माधवभाग नुकतंच उभं राहत होतं, पण माधवभागावरती माझं लक्ष होतं. माधवभाग सेंटरची डेव्हलपमेंट पाहत होतो मी, प्रकृतीच डेव्हलपमेंट पाहतो. त्याच्यानंतर आयुर्वेद सिटीची डेव्हलपमेंट पाहत होतो. जे काही मोठे सेंटर्स आहेत त्या सगळ्या सिस्टीम मात्र कंटिन्युअसली तेव्हा म्हणजे या इंटर्नशिपमध्ये होतो तिथपासून हे ऑब्झर्वेशन चालू होतं की कुठं कुठं सेंटर्स उभे राहतात, लास्ट सेंटर्स. कारण बॅक ऑफ द माइंड ते चालू होतं, बॅक ऑफ द माइंड त्या गोष्टी चालू होत्या. तर ही जर्नी अशी एका दिवसातली नाही की एका दिवसात हॉस्पिटल उभं राहिलं नाही. हे इंटर्नशिपमध्ये म्हणजे याला प्रपोज मारताना तिला हे माझं सांगितलं होतं मी असं काहीतरी वेगळं करणार आहे. म्हणजे तिथून ती सुरुवात आहे 2nd इयर पासूनची. तर ह्या गोष्टी चालू होत्या.
होत गेलं. 13ला स्ट्रक्चर हे पूर्ण कम्प्लीट होतं. 13-14ला माझं 15ला आपण शिफ्ट केलं मार्केटमधून मोठ्या जागेत, जवळपास 4,000 स्क्वेअर फूटमध्ये, 4,500 स्क्वेअर फूट आहे नियर अबाउट ओपीडीचा एरिया, ओपीडी हॉस्पिटलचा. सगळं सेंटर उभं राहिलं. त्यानंतर गंमत होती आयुर्वेद हॉस्पिटलची. त्याला आपल्या महापालिकेला आयुर्वेद हॉस्पिटलचं स्पेशल वेगळं रजिस्ट्रेशन माहीत नव्हतं. त्या सगळ्या परमिशन मिळता मिळता 3 वर्ष गेले. 3 वर्ष गेल्यानंतर मग हॉस्पिटल, क्लिनिकचा आयुर्वेदिकचा सेटअप आणि हॉस्पिटल या 2 टोकाच्या भागात. आयुर्वेद हॉस्पिटलचा सेटअप करताना तुम्हाला सगळ्या लिगॅलिटीज कम्प्लीट करायला लागतात. तुमच्या जागेच्या परमिशन पासून सगळ्या गोष्टी. क्लिनिकला काहीच नाही, आपल्याला रूलच नाही. क्लिनिकला फक्त तुमची एक जागा कुठली आहे, तुमचा लाईट बिल असता संपला विषय. आणि हॉस्पिटल टाकणं म्हणजे अख्खी इंडस्ट्री उभी करणे, इतकी लिगल कोण नाही. सगळे क्लिअर करता बराच वेळ लागतो. सर, तर जसं सगळ्यांनाच माहिती आहे की श्री आयुर्वेद आणि पंचकर्म हॉस्पिटल हा पहिला भारतातला मेडिक्लेम कव्हर करणारा हॉस्पिटल आहे, सेंटर आहे. तर ह्याचा मागचा जो स्ट्रगल आहे, जो मेडिक्लेम करून घ्यायचा आयुर्वेदिक उपचारांवरती, तर तो काय होता एक्झॅक्टली? ITचे पेशंट यायचे ते म्हणजे आमचा मेडिक्लेम आहे. क्लेममध्ये पाहिलं की कळायचं त्याच्यात आयुर्वेद क्लेमच नाही. आपल्या देशाची गंमत अशी आहे की आपल्याकडे आयुर्वेदासाठी मेडिक्लेमच नव्हतं. मग सगळंच बदललं. तिथून खरी लढाई सुरू झाली. हॉस्पिटलचं रजिस्ट्रेशन झाल्यानंतर 17ला एक ॲमेंडम पास झालं होतं, पण ते अप्लाय होत नव्हतं. पुढे इन्शुरन्स कंपन्या ते अप्लाय करत नव्हत्या, कारण मागचे 60-70 वर्ष त्यांच्या डोक्यात आयुर्वेदाविषयी म्हणजे माहिती नव्हती की आडी होती का काय सिस्टीम बसली, आय डोंट नो, त्यात जायचं नाही. पण आयुर्वेद क्लेम हे लोक पास करत नव्हते. आयुर्वेदचे हॉस्पिटल्स नव्हते. पहिलं 15 बेडचं, त्यात अट होती 15 बेडचं हॉस्पिटल. मी आत्ता जेव्हा सर्वे केला 2022ला, त्यावेळेला अख्ख्या राज्यात अवघी 20 का 22 हॉस्पिटल डोक्यावरून पाणी असते. त्यातली ती पण मी चालू केल्यानंतर आणखी एक 8-10 झालेली आहेत. संख्या होती प्रत्यक्षात फक्त 8 का 10ची संख्या आयुर्वेद हॉस्पिटल प्रायव्हेट सेक्टरचे. कॉलेजेस आहेत 50-50. त्यामुळे मेडिक्लेम हा विषयच नव्हता. मग 17चा अमेंडम पास झालं. 18ला हॉस्पिटल रजिस्ट्रेशन झाल्यानंतर माझी एक मैत्रीण आहे ज्युनियर, ती एका इन्शुरन्स कंपनीत होती. तर ती म्हटले की मी देते म्हटले माझ्या रिस्कवरती, आमच्या कंपनीच्या प्रोटोकॉलमध्ये आहे काय माहित नाही, पण मी देते. तिने पहिल्यांदा हॉस्पिटल इम्पॅनल केलं. तोपर्यंत गव्हर्नमेंटला पण माहिती नव्हतं की आयुर्वेद हॉस्पिटल इम्पॅनल होत आहेत. सुरुवात ती तशी झाली. HDFC आर्कोच्या वैशाली चौधरी आल्या, त्यांनी ते धाडस केलं की भाई मैं देती हूँ तुझे, मैंने आयुर्वेद ट्रीटमेंट लिया, मुझे पता है आयुर्वेद के रिजल्ट, मैं HDFC आर्को के लिए इम्पैनल करती हूँ. HDFC आर्को हा तसा बिग जायंट आहे. त्यांचा मार्केट शेअर बऱ्यापैकी चांगला आहे. आय थिंक 3-4 नंबरला असतील पहिल्या 5 मध्ये. HDFC आर्को मग एक यायला लागलं. मग रिलायन्स आलं. त्याच्यामध्ये एक रोहिणी रजिस्ट्रेशन असतं IRDAचं, इन्शुरन्स रेग्युलेटिंग अथॉरिटी. तर त्यांचं एक रजिस्ट्रेशन आपलं होऊन गेलं. तोपर्यंत NAPH वगैरे हे पण काही माहिती नव्हतं. माहिती म्हणजे ॲक्च्युली आहे ना, माहिती नव्हतं म्हणजे हा जो प्रकार असा आहे याच्यामध्ये आयुर्वेदामध्ये की हॉस्पिटल टाकल्यानंतर IPD पेपर्स कसे करतात आयुर्वेदाचे, किंवा तो पेशंट एंगेज कसा ठेवायचा, तिथून आमची सुरुवात होती. कारण मी ॲलोपॅथी हॉस्पिटल ॲडमिट झाल्यानंतर सलाईन लावतात. एकदा ती ड्रिप चालू झाली तो पेशंट एंगेज होऊन जातो. पुढच्या 4 तास 5 तास 6 तास कधी 8-8 तास ते एकच सलाईन देतात. ड्रिप स्लो केली की तो आपल्या निवांत बसलेला असतो, त्याला एक वाटतं आपलं काहीतरी चालू आहे. आयुर्वेदामध्ये असं होतं की सकाळी पंचकर्म केली, तास 2 तास गेली, पुढं काय दिवसभर उरलेले 22 तास तो पेशंट एंगेज कसा ठेवायचा, त्याचे प्रोटोकॉल आपल्याला सेट करायचे. सकाळी पंचकर्म वेगळे असतात, दुपारची लेप, फिजिओथेरपी, एक्सरसाइज, योगा त्या कंडिशन वेगळ्या असतात, किंवा सकाळची योगा सेशन असतं, वॉकिंग असतं, संध्याकाळची परत पंचकर्म असतात. म्हणजे आज गंमत अशी आहे की सकाळी 6ला पेशंटची प्रोसेस चालू होतात, तर रात्री 9ला संपतात. इथपर्यंत दिवसभर त्यांच्या प्रोसेस चालू असतात. आणि टोटल एका पेशंट मग आपल्याला जवळ 8 लोकांचा स्टाफ लावा. ॲलोपॅथीमध्ये राऊंड द क्लॉक नर्सिंग एक स्टाफ असला सिंगल की त्यांचं काम होऊन जातं. आपल्याकडे तसं नाही. आपल्याकडे प्रचंड स्टाफ लागतो, मेहनत लागते, सगळ्या गोष्टी. तर हे सिस्टीम बसवणं हे पहिल्यांदा आयुर्वेदामध्ये आलं आणि ही सिस्टीम प्रोटोकॉल सेट केली. आणि त्याही अगोदर 2 गोष्टी घडल्या. स्टँडर्डायझेशन कसं झालं,
सिस्टीम मी जे बोलतो ना त्याचे विषय असे आहेत की आयुर्वेदामध्ये आमच्या पुढी प्रॅक्टिस आहे. म्हणजे सगळे जातात त्याला अवेअर असतील. आयुर्वेदामध्ये हे देत नाही, हे लोक प्रिस्क्रिप्शन देत नाही. ते ब्रेक केलं मी 2013ला. 2013 आपण पहिल्यांदा सॉफ्टवेअर लॉन्च केलं. आपण लॉन्च केलं प्रॅक्टोस एक सॉफ्टवेअर आलं होतं ॲलोपॅथीसाठी. ते प्रॅक्टोचं सॉफ्टवेअर मी घेतलं, ते आयुर्वेदा पद्धतीनं मोल्ड केलं, डाटा सगळं आपला आयुर्वेदिक बघलं आणि पहिल्यांदा मी प्रिस्क्रिप्शन द्यायला सुरुवात केली. बस त्याला पण बेकार झाला, तू काय करतोय ते भाई, तू क्या कर रहा है, ये प्रिस्क्रिप्शन का दे ना, हमारे दवाई पता चले की लोगों. आता त्या चरक सुश्रुत वाघभटांनी जर ही औषधं जर लपवली असती तर आयुर्वेद इथपर्यंत आला असता का? मग हे कसं आलं? आपल्याला काय अधिकार आहे ना? बरं, तो पेशंटचा राईट आहे ना की तुम्ही काय उपचार घेताय, त्यापुढे तुम्ही हिऱ्याचं भस्म टाकलंय का माती टाकली हे तर वैद्य कोणाचं माहिती नाहीये. तो काही पण घेईल. म्हणजे आजही असं दुर्दैव असं होतं की हात फिरेल तशी बिल पडतात लोकांची. रिअलिटी. तर ते पहिलं तोडलं. पहिल्यांदा मी बिलिंग सिस्टम आणली, पर युनिट व्हॅल्युएशन. आरोग्यवर्धिनी 250 mg ची जर ₹2.5 किंवा ₹4 असली तेवढ्याच किमतीला जाणार. त्याच्यात स्टँडर्डायझेशन सगळ्यांना. त्याला कंप्लेंट्स काय आहेत, त्याचं परीक्षण काय आहे, त्याचे इन्व्हेस्टिगेशन्स काय आहेत, त्याचं निदान काय आहे, त्याचं लाईन ऑफ ट्रीटमेंट काय असेल, याचा अख्खा प्रोटोकॉल विथ डाएट, अख्खा प्रोटोकॉल आपला आज प्रिस्क्राईब होतो. म्हणजे प्रिस्क्रिप्शन आपलं कमीत कमी 3 पानाचं निघतं. हे आपण पहिल्यांदा केलं. त्याची बिलिंग सिस्टीम आणली. बिलिंगवरती मेडिसिनचं नाव, त्याचं मॅन्युफॅक्चरिंग डेट, बॅच नंबर, एक्सपायरी डेट आणि पर युनिट व्हॅल्युएशन, हे डिटेल्स सगळे पेशंटला. आणि ह्यामुळे खरं तर मेडिक्लेम पहिला लागला. अदरवाईज मेडिक्लेम होऊ शकत नाही. सर, हा जो कॉन्सेप्ट आहे द इनसाइड आयुर्वेदा, हा बाकीच्या वैद्यांसाठी कसा फायदेमंद असेल आणि ह्याचा फ्युचर काय आहे, हे कशा पद्धतीने पुढे जाऊन एक्सप्लोर करणार आहात, ह्याचा काय प्लॅन आहे नक्की? द इनसाइड आयुर्वेदा हा ॲक्च्युली आहे ना की हे खूप वर्षांचं प्लॅनिंग आहे. हे आजचं नाही आहे. की तर मी सुरुवातीला जे बोललो होतो आपण की आयुर्वेद एका ठराविक साच्यामध्ये होता आणि त्या साच्याच्या बाहेर काढून त्याला जनसामान्यांपर्यंत पोहोचवणं आणि सामान्य विद्यार्थी जे आहेत BMSला आलेले आहेत, सामान्य घरातले आहेत, ज्यांची कुठलीही पार्श्वभूमी नाही आहे, अशी जी काही लोक आहेत ज्यांनी तो आयुर्वेद मोठ्या प्रमाणात उभा केला. आता गंमत सांगतो, माझे जे गुरुवारी आहेत बनसोडे सर असतील किंवा तिकडे आमचा तो आबा गडदे आहे, त्यांनी ऑप्टिमवरती खूप चांगलं काम केलेलं आहे. आणखी जळगावमध्ये काही डॉक्टर्स आहेत. जळगावमध्ये असं आणखी एक बिर्ला सरांचं मोठं सेंटर उभं आहे. कांकाईंचे आमचे एक कोल्हापूरमधले एक मोठे वैद्य आहेत सिनियर, दिलखुश तांबोळी सर, मिलिंद काकडे पाटील आयुर्वेदिटीचे. असे खूप लोक आहेत म्हणजे ज्यांनी एका बियॉन्ड द लिमिट आयुर्वेद नेलाय. तर ह्या लोकांचा जो स्ट्रगल आहे तो प्रचंड प्रेरणादायी आहे. त्यांना ते विद्यार्थ्यांच्या पुढे आणलंच पाहिजे. त्याशिवाय तो स्ट्रगल जोपर्यंत समोर येत नाही ना, आणि त्यांनी उभं केलेलं जे काही विश्व आहे ते जोपर्यंत त्या आयुर्वेदाच्या विद्यार्थ्या पुढे येत नाही आणि त्याही पलीकडे जाऊन सामान्य व्यक्तीच्या पुढे येत नाही की तो पण तो आयुर्वेद माहितीच होणार नाही ना. त्या ठिकाणी पॅरालिसिस किंवा सिझोफ्रेनिकवरती एका ठिकाणी काम होतंय पेशंटच्या आणि त्या आयुर्वेदाने ते पेशंट बरे होत आहेत किंवा कंट्रोलमध्ये येते त्यांचं जे काही कंप्लेंट्स आहेत त्या, हे जोपर्यंत एक्सप्लोअर होणार नाही तोपर्यंत कळणार कसं. ग्रामीण भागामध्ये काही लोक खूप मोठ्या म्हणजे देशी वैद्यकीय परंपरा जी आहे ती खूप मोठ्या प्रमाणात आहे, ती पण जगासमोर आली पाहिजे ना. मिळालं ना, त्या ठराविक चाकरीच्या बाहेरची जो काय आयुर्वेद आहे ना तो आपल्याला पुढे न्यायचा आहे. आणि तो जोपर्यंत आपण नेत नाही तोपर्यंत आयुर्वेदाला भविष्यच नाही. सोबत जे काही नवीन गोष्टी येत आहेत, म्हणजे सरकार ज्या पद्धतीने आयुर्वेदाला प्रमोट करते किंवा एकेकाळी साईड पॅथी असलेली आज एक पॅरलोपॅथी किंवा एक मुख्य सिस्टममध्ये आपण येतोय. म्हणजे काही गोष्टी अशा घडतात की MBBSच्या अभ्यासक्रमात पण आयुर्वेद करतात, ती पण गोष्ट घडते. हे सगळंच लोकांपुढे आलं पाहिजे. त्यासाठी आपण एकेकाची स्टोरी आपण इथून पुढं घेत जाणार आहोत. प्रॉपरली प्लॅन असतील त्या, एक एक वैद्य, त्याचा स्ट्रगल, त्यांनी उभं केलेलं विश्व, त्यातून त्याला स्वतःला त्याबरोबर जनसामान्यांना झालेले फायदे सगळं आपण आणणार आहे.
आणि त्याच्या पलीकडे शास्त्राला झाले पाहिजे आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने रिसर्च बेसवरती जे काय वर्क होते ते मॅक्झिमम पुढे आणायचा प्रयत्न असेल. ऑल द बेस्ट सर ह्या कॉन्सेप्टसाठी. थँक्यू. थँक्यू सर. तुमच्या ह्या एवढ्या इन्स्पायरिंग जर्नीनी मी स्वतः एवढी मोटिवेट झालेली आहे, नॉन मेडिकल असून सुद्धा. तर बाकीच्या आयुर्वेदिक वैद्यांना तर खूप इन्स्पिरेशन भेटेल तुमच्या स्टोरीनी. आणि जसं आत्ता लोकांना अवेअरनेस राहील आयुर्वेदिक ट्रीटमेंट्सबद्दल, इथून पुढे आयुर्वेदिक मेडिक्लेमबद्दल. आम्हाला आजपर्यंत हे सुद्धा माहिती नव्हतं की आयुर्वेदिकचे उपचारसुद्धा मेडिक्लेममध्ये येतात, कॅशलेस ट्रीटमेंट्स होतात. तर हे पुढे नेण्यासाठी, हा कॉन्सेप्ट आणण्यासाठी तुमचा खूप खूप धन्यवाद. आणि नेक्स्ट एपिसोडमध्ये लवकरच भेटू सरांसोबत, नवीन वैद्यांसोबत. तर स्टे ट्यून्ड.